नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मोड आलेल्या मसूरचं ना कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम मोड आलेले मसूर घेतलेले आहेत। ह्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का, दिवसभर मी 250 ग्रॅम मसूरला भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी काय केलेलं, स्वच्छ धुवून बांधून ठेवलं होतं कॉटनच्या कपड्यामध्ये। आणि ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत बघा ही असे मोड आलेले आहेत। चांगलं बांधून ठेवलं ना व्यवस्थित की मग अशा पद्धतीमध्ये मोड येतात। आता आपल्याला कालवण्यासाठी काय काय पाहिजे बघा, एक कांदा मी जाळीवर भाजून घेतलेला आहे। सुकं खोबरं बघा एवढं मी भाजून घेतलेलं आहे, अर्धे वाटीचा अर्धा भाग आहे। 3 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचा तुकडा बघा असा कापून घेतलेला आहे। 1 गड्डी लसूण घेतलेलं, एक छोट्या आकाराचं टोमॅटो घेतलेलं आहे। मोठ्या आकाराचं घेतलं तरी पण चालेल, ती पण मी जाळीवर भाजून घेतलेला आहे। तर एवढा मसाला आणि ह्याच्याबरोबर हे थोडीशी कोथिंबीर, हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे। पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाही आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये बघा 1 पळी तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये बघा छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचं छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकूया आपण कढीपत्ता, त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हिंग पावडर, थोडीशी टाकूया हळद ही आपली घरची आहे बघा, मस्त कलर येतो। आता त्याच्यात टाकायचा आपल्याला हा मसाला जो मिक्सरला आपण बारीक केलेला आहे तो। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। परतून घ्यायचं बघा, असं मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियमच, 1 ते 2 मिनिट असं परतून घ्यायचं मस्त असा मसाला। गॅस करणार आहे बारीक, त्यात टाकायचा आपला कोल्हापुरी मसाला 1 चमचा। तुमच्याकडे जो मसाला आहे तो टाकला तर चालेल, जसं की मिरची पावडर जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते। 1 चमचा चिकन मसाला, ह्याच्या जागी खूप सारे गरम मसाले पण मी अपलोड केलेले आहेत, चिकन मसाला सुद्धा अपलोड केलेला आहे। 1 चमचा जिरे धने पावडर, छोट्या आकाराचा आहे चमचा, आणि बाकीचं जे टाकलेलं ते मोठ्या आकाराचं। चवीनुसार मीठ टाकायचं। आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये तुम्ही 1 तेजपत्ता जरी टाकला का नाही तरी पण चव छान येते बरं का। आणि जे सुक्कं खोबरं घेतलंय ना त्याच्या जागी जर तुम्ही ओलं खोबरं खात असाल तर ते टाकलं तरी पण चालू शकते। आता त्याच्यामध्ये बघा ही आपल्याला मसूर टाकायचे, मोड आलेले बघा किती छान असे मोड आलेले आहेत। भिजत घालताना बी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवायचे आणि भिजल्यानंतर सुद्धा एकदा स्वच्छ धुवून बांधून ठेवायचे। बघा किती मस्त असे मोड आलेले आहेत। खूप रेसिपी मी कडधान्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवलेल्या आहेत। आता ह्या मसाल्यामध्ये काय करायचं, आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायच्या। गॅस केलेला आहे मी आता मीडियम गॅसवर बघा 1 मिनिटभर फक्त मी हे परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला कोमट पाणी, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे बघा, या ग्लासाच्या मापानं। पहिलं मिक्स करून घेऊया, त्यात टाकायचं आपल्याला परत बघा अर्धा ग्लास पाणी। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला बारीक केला होता ना त्यात मी अर्धा ग्लास त्याच ग्लासाच्या मापानं टाकलेला आहे। आता ही जी केलेलं आहे ना जे कालवण, ही 5 ते 6 लोकांना पुरेल एवढं आहे बघा। आता शिजलं पाहिजे हे। गॅस केला होता मी मसाले टाकताना बारीक, जर तुम्हाला पाहिजे तुम्ही बारीक गॅसवर बी शिजवू शकता, नाही तर मीडियम गॅसवर बी शिजवू शकता। आता ही काय करणार आहे, मी गॅस करणार आहे बारीक आणि ही शिजून देणार आहे। 15 मिनटं बघा मी बारीक गॅसवर ठेवलं होतं। हा मोठा बर्नेलचा असल्यामुळे मी बारीक गॅस मोठा गॅस सांगते। जर तुम्ही तुमच्या दुसऱ्या गॅसवर ठेवला तर हा मीडियम गॅस आहे असं लक्षात ठेवा। आणि आपलं शिजलेलं आहे, एवढाच वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटात होतं बघा। किती मस्त झालेलं आहे बघा। आणि एवढी बघा ग्रेव्ही आहे आपल्याला। जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असले तर तुम्ही अजून पातळ करू शकता, पण चवीला इतकी छान लागते ना, अशी काहीतरी वेगळी रेसिपी करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी शेव घेतलेली आहे, 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत बघा। हे फ्रेश वाटाणे आहेत बरं का। जर तुमच्याकडे जर फ्रेश वाटाणे नसेल ना ताजे, तर तुम्ही फ्रोझन जरी घेतले तरी चालेल। आणि 1 बटाटा शिजवून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल किती टाकायचं, 1 पळी तेल टाकायचे आणि तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचं 1 चमचा जिरं, 2 चिमूट टाकायचे हिंग पावडर आणि 2 मोठे आकाराचे कांदे असे चॉपरला बघा एकदम बारीक असे कापून घेतलेले आहेत। ह्याला थोडासा कांदा आपल्याला जास्त घालायचे, कारण ही जी भाजी होणार आहे ना मस्त अशी होणार आहे, चवीला 1 नंबर लागणार आहे। आता कांदा पहिला आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा चांगला भाजलेला आहे, गॅस आपला मीडियमच आहे। आता त्यामध्ये टाकायचे बघा अर्धा इंच आलं, 1 गड्डी लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या कुटून घेतलेल्या। हिरव्या मिरच्या ना बिन तिखटाच्या आहेत, एकदम जरी तुम्ही पेस्ट केली तरी चालेल। आता हे पण मी एकदम असं बारीक कुटलेलं आहे। आता हे पण 1 मिनिटभर मीडियम गॅसवर आपण ह्याला परतून द्यायचं, जेणेकरून आपला लसूण आलं मिरचीचा कच्चापणा गेला पाहिजे। 2 मिनिटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं, असं चांगलं भाजलं गेलेलं आहे। आता त्यात टाकायचे मीडियम आकाराचे 2 टोमॅटो बघा मी चॉपरला बारीक केलेले आहेत। मोठ्या आकाराचं असलं तर 1 जरी टाकलं तर चालेल, पण ह्याला 2 टाकणे गरजेचं आहे। आता ही पण आपल्याला मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता त्यात टाकणारे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया।
गॅस करणार आहे थोडासा बारीक। आता त्यात टाकायचं आपल्याला छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, मोठा 1 चमचा गरम मसाला पावडर। हे जे सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बरं का, थोडंसं हलवून घेऊया। कधी पण असे मसाले वगैरे टाकताना ना गॅस बारीक करायचा। त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा मिरची पावडर, तिखटाप्रमाणे टाका। जर तुमच्याकडे मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला असेल किंवा मी मिसळ मसाला सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे तो जरी असेल तरी टाका, कोणता जो असेल तो टाकला तरी चालेल। आता ह्याला काय करणार आहे, गॅस आहे बारीक आणि बारीक गॅसवर 1 मिनिटभर परतून घेणार आहे। आणि परतून घ्यायच्या अगोदर ह्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। आता हे आपण चांगलं परतून घेऊया जेणेकरून ह्या मसाल्याला पूर्ण तेल सुटलं पाहिजे। मस्त बघा तेल सुटस्तोवर मी मसाला चांगला परतून घेतलेला। आता ह्यात आपल्याला टाकायचे गरम पाणी। तर मी 1 ग्लास गरम पाणी केलं होतं, त्यातलं मी अर्धच ओतणार आहे आणि अर्धं मी ठेवणार आहे साईडला। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ह्याच्यात थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि आपण आता काय करू माहिती आहे का, ह्याच्यात झाकण ठेवूया आणि बारीकच गॅस आहे। गॅस काय मी अजून वाढवलेला नाही। एक 5 मिनिटं आपण ह्याला चांगलं शिजून देऊया। 5 मिनिटं फक्त बघा मी मसाला शिजून दिलेला आहे आणि बारीक गॅसवर बघा असं तेल सुटस्तोवर चांगला मसाला शिजला का नाही की मग मस्त। आणि तुम्हाला जर एकदम घट्ट ग्रेव्ही पाहिजे असेल ना तर काय करायचं माहिती आहे का, कांदा भाजतो का नाही, कांदा भाजला की त्यात 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि ते पण त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं, मस्त असं होतं। किंवा जसं लसूण हे टाकलं ना आपण पेस्ट, त्याच्यानंतर जरी टाकलं तरी चालेल, मस्त होतं बघा। आता त्यात टाकणार आहे मी ही वाटाणे, 1 वाटी बघा सपाट वाटी घेतलेल्या आहेत, हलवून घेऊया। आता हे काय आपण शिजवलेले वगैरे नाहीत, फ्रेश वाटाणे आहेत ना, मग ह्याच्यात काय करणार आहे, तर राहिलेलं आपलं ते जे पाणी होतं ते मी टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये। एकूण 1 ग्लास पाणी हे लक्षात ठेवायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, कारण आता बेसन पीठ पण टाकायची गरज नाही बघा, मस्त अशी ग्रेव्ही होते। ही गॅस आहे बारीकच, बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट आपण शिजवून द्यायचं। जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ह्या गोष्टी काय मीडियम गॅसवर पण करू शकता। झाकून ठेवलं होतं बघा, मस्त बघा झालेलं आहे आणि वाटाणे पण आपले चांगले शिजले गेलेले आहेत। वाटाणे शिजवूनच घ्यायचे असे, त्याशिवाय दुसरं काही साहित्य टाकायचं नाही ह्याच्यामध्ये आणि चव पण छान मुरते एकदम। आता ह्याच्यामध्ये टाकायचे तर बघा आपल्याला हे बटाटा। तर बटाटा कसा माहिती आहे का, तुम्ही खिसून पण टाकू शकता, नाहीतर बघा आता शिजलेला बटाटा असे छोटे छोटे तुकडे करून बघा असं हातानं टाकू शकता आणि एवढ्या आकाराचा आहे। जसं आता ही कशी भाजी ग्रेव्हीवाली आहे ना थोडीशी, तर ही भाजी पुरायसारखी म्हणजे 4 ते 5 लोकांना किंवा 6 लोकांना पुरायसारखी बघा अशी बनवायची। तर त्यासाठी बघा हे असा 1 बटाटा मीडियम आकाराचा घ्यायचा। जर जास्त लोक असेल तर तुम्ही जरा मोठा घेतला तरी चालेल। आता हे मी हातानं चुरून टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही जर खिसून जरी टाकला तरी चालेल, नाही तर एका वाटीमध्ये पहिलंच आपण असं बारीक करून ठेवायचं। तर हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याचं बटाटा आपला सगळा एकजीव होईल। मिक्स करून घेतली बघा अशा पद्धती, जसा जो आपण जे बटाटा टाकला होता हातानं तोडून, तर बघा अशा पद्धतीने ग्रेव्ही झालेली आहे। आता हे काय करायचं माहिती आहे का, ह्याच्यावर आपण 2 ते 3 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकण ठेवायचं जेणेकरून ती बटाट्याची जी आहे ना चव त्याच्यामध्ये चांगली मिक्स होईल। झाकण काढूया आपण आता। बारीकच गॅस होता आपला, गॅस काय आपण मीडियम केला नव्हता आणि काय नव्हता, हलवून घेतलेला आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही शेव टाकायचं। तर शेव कशी तुम्ही थोडीशी बारीक केली तरी चालेल, आता अशी जरी टाकली तरी पण चालेल। हलवून घेऊ, इतकी छान लागते ना, मग तुम्ही ही पावावर खाऊ शकता, फुलक्यावर खाऊ शकता, भाकरीवर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, पुऱ्या बनवायच्या सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ते। आता ह्याच्यावर काय करणार आहे, 2 ते 3 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचं आपल्याला। 2 मिनिटं बघा बारीक गॅसवर ठेवलं होतं झाकण, मस्त असं झालेलं आहे अशा पद्धतीत। आता तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर अशी शेव जर टाकायची नसेल का नाही, तर हे सगळं पहिलं बनवून घ्यायचं आणि तुम्ही जेवायला बसायच्या अगोदर मग अशी शेव टाकायची आणि 2 मिनिटं फक्त त्याच्यामध्ये झाकण लावायचं। बघा किती मस्त झालेली आहे, चवीला तर किती छान लागते ना। तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा, खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला करून दाखवते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।